भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह इतर अभिनेत्रींचं नाव घेतलं आणि त्यावरून आता चांगलाच वादही रंगलाय। सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महिला आयोगात तक्रार केली असून सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। तर केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकारांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप प्राजक्ता माळीनं केला। तर प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपांना भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला। त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे। माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। तर कलाकारांना राजकारणी त्यांच्या राजकारणात का खेचतात असा संतप्त सवाल प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांना केला। त्यालाही सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही एक कलाकार आहोत, तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा। या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका। माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे। तसंच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली, तर सुरेश धस यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिलाय। पाहूया। प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डायव्हर्ट हिरोईनकडे ढकलू नका। तर सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ता माळीनं घणाघाती टीका केली आणि त्यावर सुरेश धस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो, तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू। दरम्यान यावर मनसेच्या अमेय खोपकरांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। मला असं वाटतं की एखाद्या महिलेबद्दल आणि किंवा त्याहूनही मराठी चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्रींबद्दल असं जाहीररित्या नाव घेऊन त्यांचं नाव माध्यमांसमोर घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। हे बरोबर नाही आणि याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे। अमय जे आपण पाहिलं असेल तर महायुती एका बाजूला लाडकी बहीण योजना आणते, पण आज प्राजक्ता माळीवरती असं माध्यमांमध्ये नाव घेणं हे चुकीचं आहे। यामुळे कलासृष्टीमध्ये एक नाराजी आहे। आपण प्राजक्ता माळीबरोबर आज उभे आहात। 100% उभा आहे आणि खरंच नाराजी आहे। म्हणजे ते जेव्हा बघितलं टीव्हीवर किंवा ऐकलं आपण जे काय आहे ते असं जाहीररित्या तुम्ही एखाद्या महिलेचं नाव नाही घेऊ शकत। मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं। त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत। ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही। इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।